माझ्याकडे सर्व मंडळी आली. मुंबई म्हणाली गेली 17 वर्ष आमची नगरपालिका होत नाही आहे, आम्हाला नगरपालिका करायची आहे. एवढं मोठं शहर आहे, बाजार समिती आहे, लोकसंख्या वाढली आहे, परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक आमचं काम अडवलेलं आहे. मी सांगितलं, म्हटलं नगरपालिका करून देतो, पण अट एकच आहे. म्हणे काय? म्हटलं पहिला नगराध्यक्ष हा भाजप शिवसेनेचाच असला पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर मनोज बर्डे यांच्यासारखा एक डॉक्टर जो समाजसेवाही करतो, आवश्यकता असेल तर काश्मीरमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी काम करतो, अशा प्रकारचा एक उत्तम आपल्याला अध्यक्षपदाचा उमेदवार मिळालेला आहे. आणि त्यांच्यासोबत जे नगरसेवक पदाकरता देखील भाजप आणि शिवसेनेचे सगळे उमेदवार आहेत, हे अतिशय चांगले उमेदवार आपण दिले आहेत. बंधू भगिनींनो, ही जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, हा लोकशाहीचा उत्सव आहे. या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला निवडणुकीची एक व्यवस्था दिली. पण ही व्यवस्था देताना आपल्या प्रत्येकाला समान अधिकार दिला, प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार दिला. तो टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी असो की या पिंपळगावचा सामान्य नागरिक असो, प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे. आणि त्याच वेळी या लोकशाहीने एक मोठा बदल केला. शतकानुशतक आपण राजेशाही बघितली. राजेशाहीमध्ये राणीच्या पोटातून जो पैदा व्हायचा तो राजा व्हायचा. पण लोकशाहीने सांगितलं, राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही, आता मताच्या पेटीतून राज्यकर्ता पैदा होईल. आणि त्याचा अधिकार हा सामान्य जनतेला या ठिकाणी आपल्या लोकशाहीने दिला. आणि म्हणून या अधिकाराचा वापर करून आपण लोकसभेत देशाचे प्रधानमंत्री बनवतो, विधानसभेमध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री बनवतो, आणि नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये आपले नगराध्यक्ष आपण निवडतो. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षाकरता आपल्या शहराचं भाग्य आणि भवितव्य आपण कोणाच्या हाती द्यायचं याचा निर्णय करण्याची वेळ आहे. आज बघा, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्षापर्यंत, जवळजवळ 65 वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये एक मान्यता होती की गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. ते योग्यही होतं. भारत छोट्या छोट्या गावांमध्ये राहत होता. 60-65 वर्ष देशाच्या सगळ्या योजना या गावांकरता तयार झाल्या. पण त्याच वेळी आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडला. शहरं वाढू लागली. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहराकडे जायला लागली. शहराची लोकसंख्या वाढायला लागली. लोक आले पण नियोजन नव्हतं. जमेल तिथे लोक बसले, अतिक्रमण झाली, काहींनी झोपड्या बांधल्या, बिचारे जमेल तसे राहू लागले. लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. घनकचऱ्याचा प्रश्न, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायला लागले. पिण्याच्या पाण्याची कमतरता झाली. अनेक ठिकाणी आपल्या नाल्या निघाल्या, त्या नाल्यामधनं त्या ठिकाणी मैला वाहू लागला. वाहणारा मैला आपल्याच विहिरीत गेला, आपल्या नदीमध्ये, आपल्या ओढ्यांमध्ये तो जाऊ लागला. त्यातनं पिण्याच्या पाण्याचे स्रोत आपले खराब झाले. सगळीकडे शहरी जीवन, अस्वच्छता, रोगराई, डास, मच्छर, वास अशा पद्धतीनं तयार झालं. कारण 65 वर्ष आपल्या राज्यकर्त्यांनी कधी शहराचा विचार केला नाही. देशामध्ये 2014 साली पहिल्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी सांगितलं, भारताचा विकास म्हणजे गावाचा विकास आणि भारताचा विकास म्हणजे शहरांचाही विकास. शहरांचाही विचार आपल्याला करावा लागेल. मोदीजी म्हणाले, देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी
हा शहरात तयार होतो, वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते, शिक्षण आणि आरोग्याची सेवा शहरात असते, त्यासोबत रोजगाराची निर्मिती देखील शहरात होते. मग शहराकडे इतकं दुर्लक्ष का? या शहरांना जर आपण उचित अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, पायाभूत सुविधा दिल्या, लोकांकरता व्यवस्था उभ्या केल्या, तर शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये आपल्याला मोठा परिणाम करता येईल. आज आपण बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या 6.5 कोटी लोक हे 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढ्याच 6.5 कोटी लोक पिंपळगाव सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. 50% लोक 400 शहरात राहतात. त्यांच्याकरता 2014 पूर्वी योजना नव्हती, पण मोदीजी प्रधानमंत्री झाले, मोदीजींनी सांगितलं शहर बदलायचे आणि मोदीजींनी अनेक योजना आणल्या. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, घर घर जल शहरी योजना, सर्वांकरता आवास शहरी योजना, अशा अनेक योजना आणल्या आणि लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता देणं सुरू केलं. एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहर विकासाकरता 50,000 कोटी रुपये दिले आणि आज महाराष्ट्रातली शहरं बदलतायत. मोदीजींनी सांगितलं प्रत्येक घरामध्ये पाणी पोचलं पाहिजे, शाश्वत अशा प्रकारचा पाणी पुरवठा झाला पाहिजे. 365 दिवस आमच्या घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी आणण्याकरता आपल्याला मोदीजींनी पैसा दिलाय. प्रत्येक गावामध्ये हा जो वाहून जाणारा पहिला आहे त्याच्या भुरी करायची, त्याचं जे सगळं गटारीचं पाणी आहे ते एसटीपी जमा करायचं, त्याच्यावर प्रक्रिया करायची, त्याचा मैला बाजूला काढून त्यातनं खत तयार करायचं आणि शुद्ध पाणी हेच नाल्यांमध्ये, नदीमध्ये, ओढ्यामध्ये आणि तलावांमध्ये गेलं पाहिजे. अशा प्रकारची आज एसटीपीची योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून राज्य सरकारने सुरू केली. घनकचरा जो कालपर्यंत आपल्याला लायबिलिटी वाटायचा, घनकचरा म्हणजे आपल्या डोक्यावरचं बर्डन होतं, तो घनकचरा आज त्या ठिकाणी वेस्ट नाहीये, तो आपली वेल्थ झालेला आहे. आता प्रत्येक शहरामध्ये घनकचरा एकत्रित करून तो डंप करायचा नाही, त्याच्यावर प्रक्रिया करायची. आता घनकचऱ्याच्या माध्यमातून आपण कोळशाचे पेलेट्स तयार करतो, घनकचऱ्यातनं खत तयार करतो, घनकचऱ्यातनं आपण त्या ठिकाणी गॅस तयार करतो आणि घनकचऱ्यातनं आपण विद्युत निर्मिती देखील करतो. त्यामुळे आता आपल्याकडे मोदीजींनी स्वच्छ भारतच्या माध्यमातून जी एक आपल्याला सौगात दिली आहे, त्यातनं प्रत्येक शहरामध्ये कचऱ्याचा नीट निचरा करून 100% कचरा मुक्त शहर हे आपल्याला आज तयार करता येतात. आणि एवढंच नाही तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारा एकही गरीब बेघर असू नये, कोणी झोपडीत राहू नये, कोणी कच्च्या घरात राहू नये, म्हणून प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांनी निधी दिला. पण आपल्या लक्षात आलं की हा निधी जरी आपल्याला मिळाला तरी लोक त्याचा उपयोग करू शकत नाही आहेत, कारण जोपर्यंत जागेची मालकी मिळत नाही तोपर्यंत तो निधी आपल्याला त्यांना देता येत नाही. आणि म्हणून 2च महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी निर्णय केला आणि निर्णय करून आपण शासन निर्णय काढला, सर्व प्रकारचे रहिवासी अतिक्रमण ही नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टा हा आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि त्यासोबत जे कच्च्या घरात राहतात, झोपडीत राहतात, त्यांना 2.5 लाख रुपये पक्क घर बांधण्याकरता देखील आपण देतो आहोत. बंधू भगिनींनो, याच योजनेच्या अंतर्गत आता उद्यानं तयार होत आहेत, क्रीडांगण तयार होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी दवाखाने तयार होत आहेत, चांगल्या शाळा तयार होत आहेत, डिजिटल शाळा तयार होत आहेत. नागरी जीवनाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आज आपण बघा या ठिकाणी आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. प्रत्येक नागरिकाला 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा आपण निर्णय केला. मध्यंतरी आमच्याकडे लोक आले, म्हणाले 1300 आजार तुम्ही घेतले आहेत, पण अनेक महत्वाचे आजार आहे जे तुम्ही याच्यामध्ये घेतलेले नाही. आपण निर्णय केला आणि आता 2400 आजारांना आपण 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देतो. आणि एवढंच नाही तर 9 आपण असेही आजार त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत
की ज्या आजारामध्ये 5 लाखापेक्षा जास्त खर्च लागतो त्या आजारांकरता आपण 35 लाख रुपयापर्यंतचा खर्च हा राज्य सरकारच्या माध्यमातून देतोय. प्रत्येकाला चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, प्रत्येकाला रोजगार हे देण्याचा आपला प्रयत्न आहे. एक जीवनमान बनवण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळी कमळाचं आणि धनुष्यबाणाचं बटन दाबणार आहात त्यावेळी मोदीजींनी शहराकरता ज्या योजना तयार केल्या त्या योजनांकरता पिंपळगावचं दार देखील आपण उघडणार आहात. त्या योजना आपल्याकडे येऊन आपल्या शहराचं चित्र बनल्याचं काम हे आम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला याकरता मतदान मागण्याकरता आलो आहे. बघा, मी कोणावर टीका करत नाही, कुठल्या पक्षावर बोलत नाही, कारण टीका करण्याची मला गरज नाही. आमच्याकडे शहर विकासाचं ब्ल्यूप्रिंट आहे. आम्ही काय केलंय, आम्ही काय करणार आहोत हे सांगून एक सकारात्मक मत तुमचं मला हवं आहे. आणि मला विश्वास आहे उद्या या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डेन सारखा एक नगराध्यक्ष झाला, ही नगरपालिका आपल्या हातामध्ये आली तर या सगळ्या ज्या योजना आहेत, हे जे कोट्यावधी रुपये आहेत ते या ठिकाणी आम्हाला देऊन या शहराचा उत्तम विकास करता येईल. इथे जर दुसरा कोणी निवडून आला तर तो त्या पैशाचं काय करेल माहित नाही. हा पैसा कुठे मुरेल हे मी सांगू शकत नाही. पण त्याच वेळी आपला माणूस जर असला, एक तर आपला माणूस चुकणार नाही, आणि चुकला तर मी आहे, गिरीश भाऊ आहे, डॉक्टर साहेब आहेत, आम्ही का नाही त्याचा पकडू शकतो, त्याला सांगू शकतो बाबा रे चूक झाली आहे, चालणार नाही, चूक सुधार, आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत नेण्याचं काम हे या ठिकाणी आपण करू शकतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, याकरता या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपला झेंडा लागणं गरजेचं आहे. आम्ही काही केवळ आश्वासनं देणारी लोक नाही आहोत, आम्ही आश्वासन पूर्ण करणारी लोक आहोत. आपल्या आशीर्वादाने मागच्याच वर्षी 1 वर्षापूर्वी पूर्ण बहुमताने आपल्याला सरकार मिळालं. आपलं सरकार आल्याबरोबर काही लोक म्हणायला लागले, आता या युतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे पहिलं काम करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्ष झालं आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही. आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना बंद होणार नाही. पण त्याच वेळी डॉक्टर बर्डे, तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे, पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्याकरता एक काम करायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना तुम्हाला लखपती दीदी करायचं आहे. कारण आता मोदीजींनी सांगितलं लखपती दीदी करा. गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण या ठिकाणी जवळपास 50 आपल्या बहिणींना लखपती दीदी केलेला आहे. पुढच्या वर्षी 1 कोटी बहिणी लखपती दीदी होणार आहे. त्या माझ्या 1 कोटी लखपती दीदी मध्ये या आपल्या पिंपळगावच्या देखील माझ्या या बहिणी लखपती दीदी म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही तयार केल्या पाहिजेत. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, एक चांगलं काम आपल्याला करायचं आहे, एक परिवर्तन घडवायचं आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये एक नवीन पहाट आपल्याला आणायची आहे, सगळ्यांचं जीवन आपल्याला बदलायचं आहे, आपलं शहर आपल्याला बदलायचं आहे. 12 तासापेक्षा देखील कमी वेळ बाकी आहे. आणि म्हणून एवढीच तुम्हाला विनंती करतो, उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या आपल्या त्या बूथ मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस वोटिंगच्या रूम मध्ये तुम्ही जाल त्यावेळेस जी वोटिंग मशीन आहे, काही पाहू नका, जिथे कमळ आणि धनुष्यबाण दिसतो तेवढ्या बटना दाबा आणि चुपचाप बाहेर या. काही दुसरं काम करू नका, कारण उद्या तुम्ही धनुष्यबाण आणि कमळाची काळजी घ्या. पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.